आज आपण हॉटेलला आणि रेस्टॉरंटला मिळते ना अगदी जशीच्या तशी पनीर हैदराबादी घरी बनवतो आहे। रेसिपी बनवण्यासाठी वेळ आणि साहित्य कमी लागतं आणि बनवण्याची कृती एवढी साधी सोपी आहे की सहज कोणीही बनवू शकेल। हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या भाज्या आपण घरी बनवू शकत नाही असा जर तुमचा गैरसमज असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर मी करुणाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर एक गाठा लसणाचा घेतला होता आणि थोडं कोथिंबीर, आल्याचा तुकडा आणि एक 7-8 पानं पालकाचे घेतले आणि इथे आपण पुदिना घेतला होता आणि हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो बारीक करून घ्यायचा मिक्सरला, टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आणि इथे आपण आता पनीर तळून घेणार आहे। स्क्वेअर शेपला हे पनीर कापून घ्यायचे आणि आपण हे तेलामध्ये, गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर हे तळणं झालं, ब्राऊन एक गोल्डन कलरवर तळून घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे पनीर चुई होत नाही, रबरासारखं लागत नाही। तर आपण 2 पळी तेल घेतलं आहे, त्यामध्ये स्टार फूल टाकलं आहे, एक तेजपान टाकलं आहे, एक विलायची आणि जिरं आणि कलमीचा तुकडा टाकला आणि आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं तर ते आपण टाकून घेणार आहे। एक शॅलो फ्राय, एक खरपूस रंगावर हे भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये टोमॅटो बारीक जे केला होता ते पण टाकून घेणार आहे। आणि हे तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं तेलामध्ये छान खरपूस रंगावर। आणि आपण इथे दही घेतलं आहे, दह्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि किचन किंग मसाला आणि धनिया पावडर हे मिक्स करून याची पेस्ट तयार करून घेणार आहे आणि ही पेस्ट आपण तेलामध्ये टाकून घेणार आहे। तर याच्यामध्ये एकदम रेस्टॉरंट टाईप आपण ही भाजी तयार करणार आहे। तर हे छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहे, छान खरपूस रंगावर तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। थोडं मी त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि ते पण टाकून घेतलं आहे, म्हणजे मसाले जळत नाहीत। आणि याच्यामध्ये पनीर टाकून घेतलं आहे आणि वरून कस्तुरी मेथी टाकली। आपल्याला जेवढं पाणी लागत असेल तेवढं आपण इथे पाणी टाकू शकतो, पण मी रेस्टॉरंटसारखी भाजी केली आहे तर थोडीशी घट्टच केलेली आहे। तर ही भाजी भातासोबत, चपातीसोबत, तंदुरीसोबत खूप छान लागते। तर एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह। बाय, धन्यवाद।